नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे श्रीचरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान सद्गुरुनाथ त्यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। भगवंताला वंदना करून आज आपण नामदेवराय महाराजांच्या एका वैशिष्ट्यपूर्ण अशा अभंगावरती चिंतन करूयात। हा अभंग तसा पाहायला गेला तर नामदेवराय महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधातून लिहिलेला आहे, पण तो अभंग केवळ माऊलींच्या पुरता मर्यादित न राहता सर्वच संतांच्या बाबतीमध्ये तो लागू असलेला अभंग आहे। आपण त्याचं आज चिंतन करूयात। अभंगामध्ये नामदेवराय महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीनजना, उद्धारावया आले दीनजना। ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी, नामघे वदनी दोष जाती, नामघे वदनी दोष जाती। हो का दुराचारी विषयी असक्त, हो का दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो, संत कृपे त्वरित उद्धरतो। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीनजना। अखंडित नामा त्यांचा वासप आहे, अखंडित नामा त्यांचा वासप आहे। निशिदिनी ध्याय सत्संगती, निशिदिनी ध्याय सत्संगती। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना, उद्धरावया आले दीनजना। माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि आदिशक्ती भगवती मुक्ताबाई या चौघांच्या वरती चिंतन करत असताना आणि त्यातून विशेषत्वाने माऊली ज्ञानेश्वर महाराजांविषयी चिंतन करत असताना नामदेवराय महाराजांनी अत्यंत विनयाने प्रेमपूर्ण रूपामध्ये या अभंगाचा उच्चार केलेला आहे। माऊलींच्याकडे बघून ते हा अभंग म्हणतायत। जसं आपण हरिपाठामध्ये नेहमी म्हणतो, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, जगदुद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडीवार सुद्धाईचा, निळा शरणागत म्हणून आपुला संती मिरविला धरून हाती। तर ते जे भावना आहे तीच भावना माऊली ज्ञानेश्वर महाराज संबंधातून नामदेवराय महाराजांनी मांडलेली आहे, प्रतिपादन केलेली आहे। फार सुंदर असं तत्व आहे। आधी आपण ज्ञानेश्वरांच्याकडे बघणारी नामदेवांची दृष्टी चिंतन करू आणि तत्पश्चात आपण चिंतन करूयात या अभंगातल्या गांभीर्याचं खोलाचं। एक छोटंसं रूपक किंवा कथा सांगतो आपल्याला, मग त्याच्यानंतर हा विषय अधिक व्यापकपणे लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला स्वतः नामदेव महाराज तिथे त्यांच्या मुलांच्या सह हजर होते। संजीवन समाधीच्या वेळेला भगवान पांडुरंग होते, निवृत्तीनाथ आदी संत होते। आपल्या सर्वांना माहितीच आहे की सिद्धेश्वराच्या समोर नंदीच्या खालून आत जायला जागा होती आणि त्या ठिकाणी समाधी स्थळ होतं आणि नामदेवांच्या मुलांनी तिथे जाऊन ते स्थळ स्वच्छ करून साफ करून गोमयाने सारवून त्याच्यावरती सिद्धासनासाठी एक ओटा तयार केला। त्याच्यावरती त्यांनी मृगाजीन ठेवलं, तुलसी आणि बेलाचे खूप मोठा असा स्तर त्यांनी तयार केला आणि त्याच्यानंतर एकादशीला फार मोठा जागरणाचा कार्यक्रम झाला। द्वादशीला भगवंतांनी स्वतःच्या हाताने उत्कृष्ट असं भोजन नामदेवराय महाराज सांगतात साक्षीने की माझ्यासमोर भगवंतांनी ते भोजन ज्ञानेश्वर महाराजांना भरवलं। ज्ञानेश्वर महाराजांनी काय 4-5 घास खाल्ले असतील, पण ते पांडुरंगाच्या हाताने खाल्ले। आणि त्रयोदशीला सकाळी कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर मग सगळ्यांच्याकडे बघत ज्ञानेश्वर महाराजांनी 3 वेळा नमस्कार गुरु निवृत्तीनाथ महाराजांना केला, 1 वेळा नमस्कार भगवान पांडुरंगाला केला आणि समाधी स्थळाकडे जायला निघाले। तर भगवंतांनी नामदेव महाराजांनी सांगतात की भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांची पूजा केली, कपाळाला केशाचा टिळा लावला, अबीर लावला आणि आपल्या गळ्यात तुळशीची माळ त्यांना घातली आणि मग एका हाताला भगवान पांडुरंग
आणि एका हाताला भगवान सद्गुरुनाथ निवृत्तीनाथ महाराज या दोघांनी मिळून त्यांना हाताला धरलं आणि त्यांना समाधीस्थळी नेऊन बसवलं. आणि समाधीस्थळी बसवल्यानंतर मग त्यांना दिव्यत्व प्राप्त झाल्यानंतर हे दोघं जण बाहेर आले. संजीवन समाधीतला तो एक वेगळा विषय आहे, त्याचे चिंतन आपण पुढे कधीतरी पाहू. पण त्या ठिकाणी नामदेवराय महाराजांची जी भावना होती ती भावना नामदेवराय महाराजांनी भगवान परमात्मा निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे बघून व्यक्त केली. तो हा अभंग आहे, ब्रह्ममूर्ती जगी संत अवतरले. भगवान परमात्म्यांच्या समोर नामदेवराय महाराज ज्ञानेश्वर महाराजांना आणि चारही भावंडांना ब्रह्ममूर्ती म्हणतात. मूर्ती म्हणजे काय? अनेक मूर्तिरव्यक्त शतमूर्ती शतानना. मूर्ती म्हणजे काय तर एखाद्या परमतत्वाचं मूर्तिमंत रूप म्हणजे मूर्ती. सत्वाची मूर्ती एखादी स्त्री असते, सौजन्याची मूर्ती एखादी व्यक्ती असते, शांतीब्रह्म मूर्ती म्हणजे एकनाथ महाराज, समाधानाची मूर्ती म्हणजे माऊली तुकोबाराय महाराज. एखादा श्रीविग्रह असतो, जसं आमच्या बार्शीला आलात तर भगवंताची मूर्ती आहे. तुकोबाराय महाराज राजेश सुकुमार मदनाचा पुतळा म्हणून त्या भगवान पांडुरंगाला म्हणतात. त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पांडुरंगाला बघून श्रीमूर्ती रया असे शब्द वापरतात. मग मूर्ती म्हणजे परमतत्वाने धारण केलेलं मूर्तिमंत रूप. मग परमतत्व कोणतं आहे तर ब्रह्म आहे परमतत्व. ब्रह्म म्हणजे काय तर व्यापक, सर्वांना घेऊन चालणारं, सर्वांवरती कृपादान करणारं, ज्याच्या नजरेमध्ये कुठल्याही प्रकारातून कोणीही दोषी नाही, कोणीही पुढे गेलेला आहे, मागे राहिलेला आहे असा भेद नाही, स्त्री पुरुष भेद नाही. किंबहुना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हे ज्याची धारणा आहे त्याला ब्रह्म म्हणतात. आणि या जगामध्ये ब्रह्मतत्व एकच आहे आणि ते ब्रह्मतत्व म्हणजे फक्त आणि फक्त आणि फक्त भगवान पांडुरंग. ब्रह्मतत्वामध्ये द्वैत नाहीच. ब्रह्मतत्व कोणतं आहे तर भगवान पांडुरंग एकमेव ब्रह्मतत्व आहे की त्यांच्या दृष्टीपुढे सगळे एक, कोणीही त्यांच्यासमोर येऊ. भगवंतांनी स्वतः सांगितलं की अपेक्षेच दुराचार भजते मामानंदी भाग. तुम्ही दुराचारी असा कशी असा माझ्यासमोर आल्यानंतर मी तुम्हा सर्वांना माझी सायुज्यता आणि चौथी मुक्ती देतो. मग त्या ब्रह्मतत्व असलेल्या पांडुरंगाची मूर्ती ज्या वेळेला भगवंतांनी विचार केला की आपण भगवद्गीता संस्कृतमध्ये सांगितली की अर्जुन सांगितली, त्याला आपण एक वाक्य सांगितलं होतं की काळाच्या पूर्वी मी ही भगवद्गीता देवस्थान सूर्याला सांगितली होती पण ते काळामध्ये विसरलं गेलं, म्हणून आता अर्जुना मी तुला पुन्हा सांगतो. भगवद्गीता अध्याय क्रमांक 4. त्याला अर्जुन शंकाही विचारली होती की तू तर सापेक्ष काळचा आहे. त्याला भगवंताने बहुले व्यक्ती आम्ही जन्माने तवच्या अर्जुन म्हणून तुझ्या आणि माझ्या अनेक जन्म झाले, तुझ्या स्मरणात नाही पण मला सगळे स्मरणात आहेत उत्तर दिलं होतं. त्या भगवंताला ज्या वेळेला सर्वसामान्यांना पुन्हा एकदा ज्ञान देण्याची इच्छा झाली त्याला भगवंतानेच रूप धारण केलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं. त्या रूपाचंच नाव आहे ब्रह्ममूर्ती. हे परमतत्व जाणलं नामदेव महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी ब्रह्ममूर्ती जगी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे बघून शब्द वापरले. कारण काय तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीमध्ये पण लिहिलेलं आहे, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. जे स्वतः पांडुरंगच आहेत आणि त्यांनी प्रकट गुह्य बोले, जे इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मया नघ येत बुद्धाबुद्धी कर्तश्य भारत म्हणून जे गुह्यतम शास्त्र अर्जुनाला सांगितलं होतं ते गुह्यतम शास्त्र पुन्हा सामान्यांना सांगण्यासाठी म्हणून भगवान पांडुरंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी प्रकट गुह्य बोले आणि काय केलं ते विश्व ब्रह्मची केले. आपली दृष्टी जी आहे ती ब्रह्मदृष्टी आहे ती विश्वाला दिली आणि विश्वातल्या प्रत्येकाला दिली. एका अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती पण ज्ञानेश्वर रूपामध्ये संत रूपामध्ये ही दिव्य दृष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांना दिली. आणि जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याच्यावरती वर्णन केलं आहे की भाव दोरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. किंबहुना नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी अशा रूपातून नामदेवराय महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं आणि या परमतत्वाचं वर्णन केलेलं आहे. एकतरी ओवी अनुभवावी.
खरोखर विषयाला अनुलक्षून आपल्याला सांगू इच्छितो की एकूण 9,000 ओव्यांच्या पैकी ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्या ओवीमध्ये आपलं मन अडकेल, जी ओवी वाचल्यानंतर आपल्याला थांबावं वाटेल आणि पुन्हा पुन्हा वाचावं वाटेल, समजावं की ती 9,000पैकीची ही ओवी तुमच्यासाठी म्हणून लिहिलेली आहे. मग त्या ओवीचं चिंतन तुम्ही करा. ती ओवी तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. नामदेवराय महाराजांनी ठासून सांगितलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. तुमच्या अनुभवाची ओवी कोणती आहे? तुम्हाला कोणती ओवी त्रास म्हणजे प्रेमसुख देते? काय वेळेला म्हणाल की आम्हाला एकही ओवी कळली नाही, पुन्हा ग्रंथ वाचा. नाही कळली, पुन्हा ग्रंथ वाचा. आता वाटेल तर आम्हाला 5-50 ओव्या माझ्या वाटत आहेत. मग 5-50 हातांनी भगवंत तुला उचलतोय, कारण त्याला हजारो हात आहेत. ज्ञानेश्वर महाराज हजारो हातांनी तुम्हाला उचलत आहेत असं मान्य करा आणि त्या ओव्यांचं चिंतन करा. असं आहे. नामदेवराय महाराज ज्या वेळेला माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेकडे जायला निघाले, आपल्याला माहिती आहे की त्याला गर्दी किती असेल. संतांची मांदळी लोटली असेल. आळंदीसारख्या छोट्या गावामध्ये खूप गर्दी झाली असेल. नामदेवराय महाराज आहेत, अनेक संत आहेत, त्यावेळेचे सगळे संत होते आणि त्याला भगवान पांडुरंग होते. पांडुरंग ते प्रत्येकाला दिवशी त्याच्यातला भाग नाही, पण एक मूर्ती रूपामध्ये, तेज रूपामध्ये पांडुरंगाने उजवा हात धरला होता. ते काही थोड्या लोकांना दिसू शकत होते. डावा हात नृत्यनाथाने धरलेला आहे, ते सगळे लोक पाहत होते. त्याला नामदेवाला पुढे जाता आलं असतं, नामदेवाच्या मुलांना पुढे जाता आलं असतं, इतर संतांना पुढे जाता आलं असतं, पण ह्यापैकी कोणीही पुढे गेलं नाही. ते सगळे एका मर्यादेमध्ये थांबले, वाट पाहू लागले पुढं काय घडतंय. निवृत्तीनाथांना जाता त्यांच्याबरोबर सोपालकाका पण जाऊ शकले असते, त्यांच्याबरोबर मुक्ताबाई पण जाऊ शकली असती, पण हेही लांब थांबले. कारण माहिती होतं की त्या वेळेचं स्वरूप काय आहे, रचना काय आणि कोणासाठी हे सगळं चालू आहे, हा प्रकट भाग काय चाललाय. महाराज ज्या वेळेला निवृत्तीनाथ आणि भगवंताबरोबर समाधीस्थळी पोहोचले, आधी तयारी पूर्ण झाली होती. उत्तम अशा 2 समया मनुष्याकृती उंचीच्या तेलाने गच्च भरलेल्या लावून ठेवल्या होत्या. छोटासा ओटा केला होता. गोमयाने सगळी गुहा आतली सारवलेली होती. नंदीपासून आत जायचा रस्ता होता. शंकरांच्या आणि नामदेवांचे एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये नामदेवांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याच जागी ह्यापूर्वी 101 वेळा समाधी घेतली होती. आणि ही समाधी 100 समाधी होती. एका अभंगामध्ये 108 वेळा समाधी घेतली होती आणि ज्ञानेश्वर म्हणून समाधी घेतली, ही 109वी समाधी आहे. त्यातला भाग मी कधीतरी नंतर बोलीन, आता तात्पर्य भाग काय आहे. पण त्या अवस्थेमध्ये ते जाऊन पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी समाधी घेतली. आता 2 मुद्दे अजून वेगवेगळे आहेत. ब्रह्ममूर्ती जगी हे कळण्यासाठी मी प्रतिपादन करत आहे की समाधीस्थळी गेल्यानंतर आपण म्हणतो यांची जिवंत समाधी आहे, त्यांनी देह घेऊन ते जाऊन मांडी घालून बसले, हे संत जिवंत समाधी घेतले, ती जिवंत समाधी वेगळी आणि संजीवन समाधी वेगळी. जिवंत समाधीमध्ये ते संत जाऊन बसतात, पण त्या संतांच्या बाबतीमध्ये एक मर्यादा असते आणि ती मर्यादा म्हणजे भगवंताने घालून दिलेली. ती मर्यादा कोणती आहे तर जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. त्या मर्यादेप्रमाणे ते संत आत जाऊन बसतात. त्यांची इच्छा होईपर्यंत ते ध्यानस्थ असतात. इच्छा झाल्यानंतर ते देह विसर्जन करतात. म्हणजे कधीतरी कल्पांता का होईना ते शरीर सोडतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तसं शरीर नाही सोडलं. ज्ञानेश्वर महाराज आत जाऊन बसल्यानंतर भगवान पांडुरंग आणि नामदेवराय महाराज सांगतात की मी तिथे लांबून बघत होतो की भगवान पांडुरंग एका बाजूला उभे आहेत, निवृत्तीनाथ एका बाजूला उभे आहेत. भगवंताला 1 वेळा, गुरुंना 3 वेळा नमस्कार केला आणि नामदेवराय महाराज म्हणतात की त्या माझ्यासमोर ज्ञानोबा बसले, त्यांनी उत्तराभिमुख तोंड केलं होतं. भगवंताला बघितलं आणि ध्यान लावलं. आणि ध्यान लावल्यानंतर संजीवन म्हणजे काय की ज्याचं वर्णन श्रीमद देवी भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये शुकदेवांच्या बाबतीत केले, ते वर्णन असं आपल्याला अनुभवायला येतं की त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी हे पंचमहाभूत जे आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही 5 भूतं आपली आपली विसर्जन केली. काय केलं तर पृथ्वीला म्हणजे जडदेहाला विसर्जन केलं जळामध्ये. पृथ्वीला म्हणजे जडदेहाला विसर्जित केलं जळामध्ये. त्याला आपोआप पाणी उचंबळलं, देहाचं पाणी झालं. त्याप्रमाणे आपण गणपती बाप्पा
किंवा महालक्ष्म्या या जळामध्ये सोडतो. जे पृथ्वी तत्वाला विलीन केलं गेलं जलतत्वामध्ये. जलतत्वामध्ये प्रकट झालं आकाश तत्व, माफ करा, जलतत्वामध्ये प्रकट झालं अग्नितत्व. दुसऱ्या क्षणी जळाचा अग्नी झाला आणि अग्नी होऊन एक क्षणभर मोठी दिव्यज्योती प्रकट झाली. जळ सहज सुकलं. म्हणजे पृथ्वी ही जळात, जळ आणि पृथ्वी हे अग्नीत विसर्जन झाले. अग्नी नाद ब्रह्मामध्ये म्हणजे वायूमध्ये विसर्जन झाला. फक्त वायू दिसला आणि त्या वायूमध्ये फक्त नाद ब्रह्म ओंकाराचा नाद ऐकायला आला. आणि शेवटी हे चौघही तत्व जे पृथ्वी, जळ, त्याच्यानंतर नाद तत्वामध्ये वायू, हे सगळं एकापर्यंत अग्नी, नंतर वायू, हे चारही तत्व जे आहे ती पाचव्या आणि अंतिम आकाश तत्वामध्ये एकरूप झाले. आणि आकाश तत्वामध्ये झाल्यानंतर पूर्णपणे ज्ञानेश्वर महाराज आकाशरूप झाले. त्यांना बघितल्यानंतर दोघं जण बाहेर आले. एका ठिकाणी तुकोबाराय महाराज म्हणतात की अनुरणीय ठोकळा तुका आकाशा एवढा. तर आकाश म्हणजे काय इथं सांगितलं. आणि ते झाल्यानंतर म्हणजे काय झालं, त्याप्रमाणे आकाश संपूर्ण ब्रह्मांडाला समाविष्ट करतं. त्याप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडाला समाविष्ट ज्ञानेश्वर महाराज झाले. त्यांनी देहविसर्जन केलाच नाही, ते आकाशरूप झाले. आणि ज्या वेळेला ज्या भक्तांच्यासाठी जेव्हा आवश्यकता वाटेल त्या वेळेला पुन्हा ते आकाशातून वायूमध्ये, वायूतून अग्नीमध्ये, अग्नीतून जलामध्ये, जलातून पृथ्वीमध्ये असं करून क्षणभरामध्ये ज्योतिरूपामध्ये अंगठ्यावरी ज्योत तयार होऊन पुन्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज रूपात प्रकट होतात. साधकाला दर्शन देतात, कृपादान करतात आणि पुन्हा ह्याच तत्वातून ते अंतर्धान पावतात. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे एकनाथ महाराजांना दिलेलं दर्शन, की मला आजार वृक्षाची मी टोचते म्हणून सांगितलं दिलेलं दर्शन. मग हे करू शकणारे कोण आहेत, तर जगत आकाशकारक जो कोणी आहे तो फक्त भगवान पांडुरंग आहे. आणि म्हणून पांडुरंग म्हणजे ब्रह्म. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भक्ती करताना नामदेवराय महाराज म्हणतात की ब्रह्ममूर्ती जगी संत प्रकटले. ही ब्रह्ममूर्ती आहे, ते संत आहेत, ते माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, की ते संत रूपामध्ये तुमच्या आमच्यावरती कृपा करण्यासाठी माऊली रूपामध्ये प्रकट झाले, आईच्या रूपामध्ये प्रकट झाले. देह पुरुषाचा परंतु वात्सल्यवाकी आईचं. बरोबर वैशिष्ट्य आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती पण अशा ठिकाणी लिहिली की देह पुरुषाचा आणि दर्शन बाकी भगवतीचं. त्याला मोहिनी अवतार म्हणतात. कधीतरी मन प्रशस्त केलं तर आपण जावं आवर्जून. आणि आपण जर गेलात जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली तो पैस खांबचा आपण बघितलात आणि त्या ठिकाणी जर गेला तर नटनाटकाचं हे रूप आपल्याला बघायला मिळतं. फार मोठा आनंद आपल्याला प्राप्त होतो. नगर औरंगाबाद रस्त्यावरती आपल्याला हे दिव्य दर्शन प्राप्त होतं. तर ही जी अवस्था आहे की शरीर पित्याचं पण वात्सल्यवाकी आईचं. पित्यासारखे कठोरपणे ज्ञानेश्वर महाराज साधकासाठी ते कठोर साधना करायला होतात, पण आईपेक्षा कोमल आहेत की आपल्या भक्ताला ज्याप्रमाणे मानधाता मी कोणाला पिऊ असं म्हणणारे बालकाच्या तोंडामध्ये इंद्राने करंगळी घालून मला पी म्हणून मानधाता मला पी म्हणून तो मानधाता राजा झाला होता ईश्वकोशात रामाच्या पूर्वज. तसं माऊली ज्ञानेश्वर महाराज हे मला तू समजून घे असं म्हणणारे. म्हणून इथे वर्णन केलंय की ब्रह्ममूर्ती जगी संत अवतरले. हे संत रूपामध्ये अवतरले का म्हटलं, कारण आविर्भूत हा शब्द फक्त भगवंताला लागू आहे, बाकी कोणालाही लागू नाही. भगवान कशाले तर स्वलीलया जगत रातू मा आविर्भूत मजम विभूम. ते आपल्यासाठी प्रकट झाले, अवतरले. जसं मग सांगितलं की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या भक्तांना आवश्यकता असेल त्यांच्यासमोर आजही आज 725 वर्ष पूर्ण झाली, पण ज्ञानेश्वर महाराज आजही कोणत्याही स्वरूपामध्ये आणावेकारा न करता येतात, दर्शन देतात, प्रकट होतात, रूपादान करतात. अत्यंत प्रेमाने डोक्यावर हात फिरवतात, अत्यंत प्रेमाने डोक्यावर हात फिरवतात. मी ज्या परंपरेमधून आलेलो आहे त्या परंपरेमध्ये माऊली केशवदत्त महाराजांनी हा अनुभव स्वतः सांगितला की केशवदत्त महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन देऊन अरे तू तर माझं हृदय आहेस असं सांगितलं. आणि म्हणून केशवदत्त महाराजांच्या पाठीमागे ज्ञानेश्वर हृदय हे असं लिहिण्याचा प्रघात आम्हा भक्तांनी सुरू केला. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनाही दर्शन दिलंय, त्यावेळेला त्यांनाही ते दिव्य अनुभूती आली. मग ही जी आहे हे संत
एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणे तुकोबाराय पण म्हणतात की अवतार तुम्ही धरावया कारण उद्धराया जनजड जीवा. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्ती वाणू. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. तर हीच गोष्ट नामदेवराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात दुसऱ्या वेळेमध्ये सांगतात की उद्धराया आले दीनजना. ते उद्धार करायला आले दीनजनांना, सामान्य जनांना. तुम्ही आम्ही जे सामान्य आहोत की ज्यांची धारणा अजून पक्की झालेली नाही, ज्यांच्यामध्ये भगवत भक्तीचं सुंदर असं अंकुर म्हणजे ठिणगी आतमध्ये आहे, पण अजून विषयासक्त जीव आहेत, अजूनही भावनायुक्त जीव आहेत, अजूनही संसारासक्त जीव आहेत, अजून भोगामध्ये अडकलेले जीव आहेत, अजूनही ज्यांना जेवणामध्ये रस आहे अशी जीव आहेत. ज्ञानेश्वर महाराज आईच्या रूपामध्ये या सगळ्या जीवांवर उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. हे वर्णन करून सांगितलं पहिल्या चरणामध्ये की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना. पुढच्या चरणामध्ये तर फार छान वर्णन करून सांगितलं की ब्रह्मादिक त्यांचे वंदती पायवणी. ब्रह्मदेव त्यांच्या पायावर नमस्कार लोक ठेवून नमस्कार करतो. ब्रह्मदेव का हो? कारण ब्रह्म्या माझे कोटीचे बाळ हे भगवंत सांगतात. भगवंतांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मग भगवंताची मूर्ती ब्रह्ममूर्तीचे संत आहेत, त्यांच्यासाठी म्हणून ब्रह्मदेव स्वतः त्यांचे अनुष म्हणजे धाकटे भाऊ म्हणून चोपन काका बोलून आले आणि त्यांनीही त्यांचा गुरुमंत्र घेतला. किंबहुना ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर खुळणे काय सांगो. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. हे तुकोबारायचं म्हणणं आहे. किंवा तुकोबाराय एका ठिकाणी अजूनही म्हणतात की पायीची वाहन पायी बरी मज पामरसे काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी. ते एवढंही म्हणतात की मला मोठेपणा देऊ नका, मला मोठेपणा देऊ नका. मी तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायाचे किंकरा. हे एवढ्या प्रेमाने लिहितात त्याचं कारण तेच आहे की ब्रह्मादिक यांचे वंदती पायवणी नाम घे वदनी दोष जाते. तर इथे पुढे नामदेवराय महाराज सांगितलं की ज्याच्या तोंडामध्ये विठ्ठल एवढा मोठा शब्द येत नाही, उच्चारता येत नाही. कारण का? तर विठ्ठल एकदा उच्चारण्यासाठी सुकृत लागतं. प्रमाणे याला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जर आपल्याकडे सुकृत म्हणजे नशीब असेल, जर पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असेल, जर थोडा तरी पुण्याचा लेश असेल, तरच तुम्ही विठ्ठल म्हणू शकता. मग सोपं काय आहे? त्यापेक्षा सोपं काय आहे? तर ब्रह्ममूर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज. सोपं काय आहे? तर ते तुम्हाला ज्ञानेश्वर एवढे म्हणता नाही तर नुसतं ज्ञानोबा म्हणा, नुसतं माऊली म्हणा, तरीही तुमच्या इतकं सुकृत जमा होईल, इतकं सुकृत तुमचं जमा होईल, इतकं सुकृत जमा होईल की तो जगाचा मायबाप विठ्ठल तुम्हाला स्वतःहून दर्शन द्यायला पुढे येईल. तुमचा हात धरून तुम्हाला पंढरीला घेऊन जाईल आणि तुमचा हात धरून तुम्हाला समोर पहा म्हणून सांगेल आणि समोर स्वतः उभारून बघ ना मला, मला बघ ना, मला बघ ना. ज्याप्रमाणे ध्रुवाच्या समोर भगवंत आले आणि मला बघ म्हणून आग्रह करू लागले, तसं नुसतं ज्ञानोबांचं जरी नाव घेतलं, जरी ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचली तरीही, कारण ईश्वर मिठाची मांद्याळे अनवर्त भूमंडळे भेटत या भूता आणि विशेषी लोक ये दृष्टादृष्ट विजय होवावे जी. हे दोन तत्व जी आहेत ती तत्व ज्यांनी सांगितली माऊली ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या नुसतं नाव जरी घेतलं तरीही तुम्हाला भगवंतांचं दर्शन होणार, यात कुठलीच शंका नाही. हे सांगत असताना म्हणतात की ब्रह्मादिका त्यांचे वंदती पायवणी नाम घे वदनी दोष जाती. सगळे दोष निघून जातील. म्हणजे एका नामातून सगळे दोष निघून जातात. मी तर आपल्याला एक प्रेरणा देईन की बाकी 100 आरत्या जरी पाठ नसल्या नाही करू शकलं तरी हरकत नाही, पण एक आरती माऊली ज्ञानेश्वर महाराजांची कुठेही बाहेर जाताना येताना घरात आल्यानंतर सकाळी स्नान केल्यानंतर देवापुढे भरून एक आरती म्हणावी. नुसती आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती सात संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराजा. अहो हे महाकैवल्य तेज आहे. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? तर महाकैवल्य तेज. महा कोण? तर महाविष्णू. कैवल्य कोण? तर महाविष्णूने घेतलेला अवतार म्हणजे विठ्ठल. आणि तेज कोण? तर ज्ञानेश्वर महाराज. महाकैवल्य तेजा
म्हणून पांडुरंगाला जाऊन आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यावं, कारण पांडुरंगाच्या ठिकाणी जर कमी जास्त झालं असेल चूक आपल्याकडून तर माऊली नमस्कार केल्यानंतर सगळ्या गोष्टीची पूर्ती होते. मुद्दामून संतांनी प्रघात घालून ठेवला हा. तर तो महाकैवल्य तेजस सेवती साधू संत मनोवेधला माझ्या मनाचा वेध घेतलाय माऊली आपण, हे त्याचं खरं तर रहस्य आहे. आणि अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञाने, प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेवले. बस 2 ओळीची आरती. तेवढे 2 ओळी जरी गायत्री म्हटल्या, माझे गुरु महाराज मला नेहमी सांगायचे, ते मला नेहमी सांगायचे की मुकुंदा बाकी सगळे विसर, पण ही 4 ओळीची आरती ज्ञानेश्वर महाराजांची फक्त अंतरंगात साठव, आपोआप सगळी साधनं होती की नाही बघ. म्हणून आजही आनंद संस्थांची परंपरा आहे की कुठेही निघताना आधी ज्ञानेश्वर महाराजांची आरती म्हणायची. बरे गुरु महाराजांची आरती म्हटली गेली नाही म्हटली गेली तरी चालेल, पण फक्त ज्ञानेश्वर महाराजांची आरती एक दिवस चुकायचा नाही. ती आरती मनातल्या मनात म्हणायचीच. ती आरती म्हणून नमस्कार करताना नमस्कार गोविंद महाराजांना होईल, पण आरती म्हटली जाईल. प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. आणि ज्ञानराज कोण आहे तर माझ्यासाठी माझे गुरु महाराज ज्ञानराज आहे. फार सुंदर नामदेवराय महाराज 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करून सांगतात. ते म्हणतात की हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उद्धरतो. फारसे चर्चा करायची गरज नाहीये. तुम्ही किती विषयी आसक्त आहात, तुम्ही किती दोषी आहात, त्याचे चिंतन तुम्ही करू नका. त्याचं चिंतन आणि नोंद ठेवायचं काम एका वेगळ्या व्यक्तीकडे दिलं आहे. त्या वेगळ्या व्यक्तीचं नाव आहे चित्रगुप्त. तो करतो ह्याच्याची नोंदी. तुमच्या हातामध्ये काय आहे, तुमच्या हातात काय ते फक्त बघा. आणि तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही भगवंताचं नाम घेणे. ती चुकू नका. बाकी मी कुठनं आलो, मी काय आलो, मी कसा आलो, त्याची कुठलीही गिनती करायची गरज नाही. माझं पाप किती आहे, माझं पुण्य किती आहे, मी खूप पापी आहे, मी खूप पुण्यवान आहे, मी एवढ्या यात्रा केल्या, मी एवढे तीर्थ केली, मी एवढी दर्शनं केली, माझी 12 ज्योतिर्लिंग झालेली आहेत, माझे अष्टविनायक झालेले आहेत, माझी 3.5 शक्तिपीठं झालेली आहेत, मी जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळ्या संतांना जाऊन आलेलो आहे. अजून सांगायचं तर माझी हिमालयातली यात्रा झालेली आहे, मी समुद्र स्नान केलं आहे, मी रामेश्वरला 3 वेळा जाऊन 3दा समुद्रामध्ये आंघोळ आणि 21 आंघोळी पूर्ण केलेल्या आहेत. आता तुझी 22वी आंघोळ राहिलेली आहे, ती बाकी तुला घराच्या बाहेर लोक घालणार आहेत. अरे यांचं नाव घ्या. यांचं नाव घेतल्यानंतर ज्या नावाने गंगेला पावित्र्य येतं ते नाव या संतांचं आहे. तीच गोष्ट 3ऱ्या चरणात सांगितली. तुम्ही किती पापी आहात, दुराचारी आहात, काळजी करू नका. संत कृपेने तुम्ही त्वरित धरून जाता. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही फक्त पाय पकडायचे तर पकडा, मगर व्हा, पण पाय पकडा गजेंद्राचे, की ज्या गजेंद्राच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे. भगवंत गरुडावरती बसून येईल, तो गजेंद्राला दिसेल, मगरीला दिसणार नाही, कारण ती पाण्यामध्ये आहे, विषयामध्ये आहे. परंतु भगवंत उचलतील, ते गरुडालाही उचलतात, ते मगरीलाही उचलतात. हे कधी विसरता येत नाही. तुम्ही किती पापी आहात आम्ही चिंतन करत नाही, ते काम चित्रगुप्ताकडे दिले. तुमच्या तोंडात नाम आहे ना, याची गणना, बाकी पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. संत श्रेष्ठ नामदेवराय महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, अखंडित नामात त्यांचा वासप आहे, अखंडित नामात त्याचा वासप आहे. आता नामदेवराय महाराजांचं माऊलींचं नातं आई आणि मुलाचं आहे, त्यामुळे ते आर्यत्य म्हणू शकतात, त्याचा वासप आहे म्हणू शकतात. त्याचा वासप आहे, त्याची आस पाहतात, त्यांच्या चरणाशी बसण्याची उत्सुकता दाखवतात. हे कळण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, त्याच्यानंतर ही गोष्ट कळेल. नामदेवराय महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज समाधीच्या प्रत्यक्ष हजर होते, सगळं बघितलं. पण कालांतर असं झालं की काही काळानंतर नामदेवराय महाराजांच्या अंतरंगामध्ये पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराजांना बघण्याची मोठी इच्छा झाली. त्यांनी खूप खूप विनवणी भगवंताला केली. भगवंतांनी नामदेवरायांना सांगितलं, अरे नाम्या तू प्रत्यक्ष बघितली ना मूर्ती, मग काळजी काय करतो. पण नाही, मला पुन्हा एकदा बघायचं आहे. हे आता शक्य नाही. शक्य नाही काय, नामदेवाने देवाशी लढवाय पण हट्ट धरला, मला दाखवा, मला दाखवा, मला दाखवा, इतका हट्ट धरला की शेवटी भगवंत म्हटले, वैकुंठातून पाठवतो नामदेवा, त्या ज्ञानेश्वराला पाठवतो, पण ज्ञानेश्वराला पाठवलं तर तूच येते रूप घेऊन पुन्हा, ते मला माहिती नाही, पण मला ते बघायचं आहे.
आणि त्यावेळेला भगवंताने एक वाक्य सांगितलं, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, तुझा तुझी देव आहे. एवढी पण खूण सांगितली, पण नामदेवांनी ती मान्य केली नाही. शेवटी भगवंतांनी प्रेरणा दिल्यानंतर पुन्हा एकदा समाधीतून ज्ञानेश्वर महाराज प्रकट झाले आणि ते नामदेवाला जवळ धरलं. म्हटले, काय बाळा, काय एवढे हट्ट धरलायस, काय झालं काय? तर सगुण मूर्ती मला पुन्हा पाहिजे. तुम्ही का? तुम्हाला सांगू शकतो, भगवंताला सांगू शकत नव्हतं. त्याने काय सांगितलं की जगाला मला हे सांगायचं आहे की अखंड नाम जो घेतो त्याला आपोआप ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्याला नामची गोडी लागली तो ज्ञानाला आपोआप प्राप्त करतो, आणि नाम आणि ज्ञान जो एकत्र जीवनामध्ये आणतो तो भगवंताला प्राप्त करतो. हा त्रिकोण आहे, हा अध्यात्माचा त्रिकोण आहे. आणि मग भगवान ज्ञानेश्वर महाराज अंतर्धान पावले. तीच गोष्ट अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे बघून नामदेवराय महाराज म्हणतात, अखंडित नामात त्याचा वास पाहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांचा वास पाहतोय. निशितेने ध्याय सत्संगती, मी त्या माऊलीची सत्संगती मिळावी म्हणून रात्र दिवस ध्यास लावून बसलेलो आहे. तुम्ही पण ध्यास लावा, रात्र दिवस ध्यास लावा. आता या अभंगाचा दुसरा एक अर्थ सांगतो आणि या अभंगाची सेवा परिपूर्ण करूयात. हा अभंग मुळात लिहिला आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती, परंतु आपल्याला जर भगवंताचं नाव तोंडामध्ये येत नसेल तर आपण नाव घ्या ज्ञानेश्वर महाराजांचं. तेही नाव तोंडामध्ये येत नसेल तर सोप्पं अजून सांगतो, जो गुरुमंत्र दिलाय ते नाव घ्या, आणि तेही नाव तोंडामध्ये येत नसेल तर त्याहून सोपं सांगतो, ज्यांनी तुम्हाला गुरुमंत्र दिला त्या गुरुची मूर्ती पहा आणि त्यांचं नाव घ्या, तरीही ती सेवा होईल. खालची पायरी तू वरची पायरी चढला, वरची त्याच्यावरची. पण जिन्याचं वैशिष्ट्य असतं की जिना कधीच सरळ नसतो. थोडासा जिनावर चढल्यानंतर एक चौकोनी जागा येते आणि दिशा बदलते. आज तोंड पहिल्यांदा पूर्वेकडे होतं, आता तोंड पश्चिमेकडे होतं. परत वरती गेल्यानंतर परत पूर्वेकडे होतं, मग परत वरती गेल्यानंतर पश्चिमेकडे होतं. तुम्ही भले पूर्व पश्चिम करा, पण अंतिमतः ते जिने चढून गेल्यानंतर शेवटचं जे घर आहे ते आपलंच असतं, म्हणजे वैकुंठाचं असतं. तेणे वैकुंठ भुवनी घर गेले, हे वर्णन सांगतात. नामदेवराय महाराज म्हणतात की निशिदिने ध्यायत सत्संगती, तुम्ही ज्ञानेश्वर सत्संगती करा. आता तुम्हाला आम्हाला सत्संग कशी मिळेल? हो, त्याचं वर्णन दिलेलं आहे, फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकही आहे. तुम्ही या ग्रंथावर विश्वास ठेवा आणि नित्य 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 5 ओळी, 15 ओळी, 21 ओळी, 50 ओळी, 100 ओव्या का होईना, पण ज्ञानेश्वरीच्या रोज चिंतनामध्ये ठेवा. भूक लागल्यानंतर आईकडे जायचं हा जरी नियम असला तरी अध्यात्माची भूक म्हणून माऊलींच्याकडे जा, हा नियम करा, तरी तुम्ही उद्धरून जाणार आहात. म्हणजे एक अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आणि एक अर्थ तुमच्या गुरूंच्याकडे. तुम्ही गुरूंच्याकडे जा, गुरु दिलेल्या नामाकडे जा, गुरु दिलेल्या नामातून भगवंताचं दर्शन घ्या. माऊलींच्याकडे जा, माऊलींच्या माध्यमातून विठ्ठलाकडे या. सगळे मार्ग एकच. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्याला जसे हजारो किरणं असतात तशा अध्यात्मामध्ये भगवंताकडे जाण्याचे हे सगळे अनेक सोपान आहेत. त्या माऊली तुकोबाराय महाराजांच्या चरणांना, कारण ज्ञानदेव तुकाराम हा पंढरीचा बीजमंत्र झाला, त्या माऊली नामदेवराय महाराजांच्या चरणाला, त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला, त्या संतांच्या चरणाला, त्या ब्रह्ममूर्तींच्या चरणाला वंदना करूयात. आणि यांच्या कृपेनेच पांडुरंगाची ओळख आपल्या चिंतामध्ये हृदयामध्ये होणार असते, आणि पांडुरंगांचं जगज्जननी भगवती रुक्मिणीचं दर्शन होतं. नेवाशाला कधीतरी गेलात तर नेवाशाला हे भगवंताचं रूप पहा, अर्धज्ञानेश्वराचं रूप पहा, आणि तेच रूप बघायचं असेल तर हे रूप आरतीमध्ये पहा, की ज्या रूपामध्ये शरीर आहे, प्रकृती आहे, पुरुष आहे, पण आत आहे ती माऊली आहे. त्या माऊलीचं रूप पहा. तर नेवाशाला गेलात तर त्या ह्याच्यातून तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता. तेच माऊली ज्ञानेश्वरांना पाहाल तर तुम्ही भगवंताला प्राप्त कराल. त्या भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवून, माऊलींच्या चरणावरती मस्तक ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. तोंडाने एकच उच्चार करूयात, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरु गोविंद महाराज की जय, श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, सर्व संतन की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वांना माझा अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.